आणि ही APMCची ज्या 1984 साली 80 साली कृषी उत्पन्न बाजार समिती निर्मितीसाठी ही राज्य शासनाने परवानगी दिली होती. ही इथली कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी ही दिली होती. शेतकरी माल विक्री व त्यांचा मालाला सुलभ भाव मिळावा या उद्देशाने ही दिलेली होती. परंतु गेल्या वर्षीच्या ह्या संचालक मंडळाने बेकायदेशीर लॉजिंग बोर्डिंग व हॉटेल यांना मॅरेज हॉलला परवानगी दिलेले. याला कुठल्याही प्रकारचं राज्य शासन या पणन विभागाची मंजुरी नाही. हे सर्व बेकायदेशीर आहेत. हे बेकायदेशीर धंदे यांच्यावरती कारवाई व्हावी. आणि ह्या वरचे टेरेसवरती बांधलेले शेड आहेत हे सुद्धा आणि ते इलिगल आहेत. आणि आतमध्ये सुद्धा मॅरेज हॉल हे सुद्धा अनलिगल आहे सर्व. म्हणजे पणन संचालक या विषयावर मुख्यमंत्री, पणन मंत्री, पणन संचालक, DDR या सर्वांना मी तक्रार केली. आणि अनलिगल ही कंस्ट्रक्शन एन्क्रोचमेंट करावं असं तोडावं म्हणून मी कल्याण महापालिका आयुक्तांना यांना पण तक्रार केलेली आहे. आपल्या माध्यमातून माझ्या असं निदर्शनास येते की काही महापालिकेकडे APMCच्या आवारामध्ये काही बांधकामाविषयी तक्रारी आल्या आहेत. खरं तर APMC ही संस्था देखील स्थानिक संस्था आहे आणि ती एक गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटच आहे. तर संस्थांनी किंवा अशा प्रकारच्या शासकीय बॉडींनी सर्व नियमाचं पालन करणंच अपेक्षित आहे. तर तसं काही व्हायोलेशन जर होत असेल तर निश्चित आम्ही त्या काही तक्रारी प्राप्त आहे त्याची शहानिशा करू आणि त्या प्रकारे APMCला त्याची समज देऊ किंवा आवश्यकता पडली तर कारवाई करू. निश्चितच कसं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही नियोजन प्राधिकरण आहे आणि आमच्या हद्दीमध्ये जर काही बांधकाम होत असतील तर त्याला स्थानिक पालिकेची परवानगी आवश्यकच आहे. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असू द्या, रेल्वे असू द्या किंवा इतर काही ज्या काही शासकीय निमशासकीय संस्था आहेत त्या सर्वांनी स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी परवानगी घेणं अपेक्षित आहे. बघा, कायद्याने जे प्रोसिजर घालून दिलेली आहे त्याप्रमाणे कायदेशीर ज्या नियम आहेत ते नियम आणि बाबी तपासून त्यावर पुढचा निर्णय घेतला जाईल.